ज्या दिवशी तुमचा देवावरचा विश्वास कमी होतो, देवावरच्या विश्वासाचा दुष्काळ तुमच्यामध्ये पडतो ना, त्याच वेळेस तुमच्यामध्ये भय निर्माण होतं. पण विश्वासाचा दुष्काळ पडू देऊ नका. आमचा विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे सतत पाहत राहा. तुमच्याकडे आर्थिक दुष्काळ आहे आणि तुम्ही म्हणता की याचा दुष्काळ आहे म्हणून मी देवावरती विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही म्हणून तुमच्याकडे दुष्काळ आहे. जर तुमच्याकडे दुष्काळ असेल, जर तुमचा विश्वास मजबूत असेल ना, तर काम देऊ नाही का? ज्याचा विश्वास मजबूत आहे आणि त्या व्यक्तीला जगातली कोणतीच ताकद त्याच्यामध्ये भीती उत्पन्न करू शकत नाही का? कारण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेची सुवार्ता काय होती? भेऊ नका, भेऊ नका. मग सिंहाच्या गुहेमध्ये पडताना दानियल का घाबरला नाही? कारण त्याच्याकडे विश्वासाचा सुकाळ होता. प्रियानो, शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टीमध्ये पडताना त्यांना आणि भीती वाटली नाही. राजा, या भट्टीतनं सोडवायला माझा देव मला समर्थ आहे, कारण त्याच्याकडे तो विश्वास होता. अब्रामाच्या बाबतीमध्ये दुष्काळ पडला आणि पहिल्यांदा त्याच्यामध्ये भीती उत्पन्न झाली. तो त्याच्या पत्नीला म्हणतो, आता लोकांना सांगू नको तू माझी बायको. अगं, तो सुंदर आहेस आणि जर लोकांना कळालं आणि तू माझी बायको आहे तर ते माझा घात करतील. तो देवाचं वचन विसरला. परमेश्वर त्याला म्हटला होता, मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेल आणि तुझ्याद्वारे आणि भाषा, कुळे, राष्ट्रीय आशीर्वादित होतील. देव बोलतो ते कधी खोटं ठरत नाही. प्रॉब्लेम ज्यास तुमच्याकडे विश्वासाचा दुष्काळ होतो, तुमची विचारसरणी बदलती आणि विश्वासाचा दुष्काळ असल्या कारणानं तुम्ही मिस्राकडे जाऊ लागता आणि मिस्रामध्ये प्रवेश केल्या कारणानं तुमच्यामध्ये भीती आहे. आज सकाळी तुम्ही भीतीयुक्त जीवन जगत आहात का? कारण तुमच्यामध्ये विश्वासाचा दुष्काळ आहे. आज सकाळची परिस्थिती तुमच्या घरामध्ये, हॉस्पिटलमध्ये तुम्ही आहात, तिथली परिस्थिती याचा विचार करू नका. देव तुमच्या संगती आहे याचा विचार करा. देव तुमची परिस्थिती बदलून टाकेल. हालेलुया.